छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे अनेक कहाणी अनेक किस्से आपल्याला माहिती आहेत, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये गनिमी काव्याची एखादी कहाणी, एखादं युद्ध असं काही तू सांगू शकतो का? आता मी एक अशी गोष्ट सांगतो ज्याचं ना इतिहासात फार कमी वर्णन आहे. मागच्या भागामध्ये बघितलं की रामसेज किल्ला जिंकताना त्याच्या नाकीनऊ झालेले आणि 3-3.5 वर्ष झालं तरी पण औरंगजेबाला काही यश येत नव्हतं. आणि मग तो आता विचार काय करतो, या पिरियडमध्ये डायरेक्ट तो स्वराज्यावर चालून जायचा प्लॅन करतो. स्वतः तर आला तो दख्खनमध्ये, म्हणजे अहमदनगरला तो येऊन स्थायिक झालेला असतो. तो काय करतो, त्याचा मुलगा शहजादा मुअज्जम याला तो दक्षिणेतून स्वराज्यावर आक्रमण करायला सांगतो. उत्तरेकडून तो शहाबुद्दीन खानाला 30,000ची फौज घेऊन आक्रमण करायला सांगतो. आणि आता त्याचा प्लॅन असा असतो की दक्षिणेतून त्याचा मुलगा शहजादा औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये आहे, उत्तरेकडून शहाबुद्दीन खान, आणि समुद्री भागामध्ये तो जंजिऱ्याचा सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रजांना एकत्र करतो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात लढायला उभा करतो.